माझे स्वामी आहेत म्हणून मी आहे. माझे स्वामी आहेत म्हणून मी आहे. नाहीतर या जगात माझं काय आहे? असा प्रश्न आम्हा सेवेकरांना प्रत्येकाला पडतो. तुटले तेव्हा सावरलं मला. हसत म्हणाले, बाळा मी आहे ना. अंधार होता वाटेवरती, दिवा बळून पुढे आले. डगमगले माझे पाय जेव्हा स्वामींनीच मला मात्र बळ दिले. लोकांनी सोडली माझी साथ. नाव तुझंच ओठावरती मात्र लगेच आलं. माझे स्वामी आहेत म्हणून मी आहे. हे सत्य मनात अगदी छानपणे कोरलं गेलेलं आहे. नाही दण नाही मान, तुझी कृपा पुरेसी आहे. स्वामी तुझ्या चरणी सांगतो, माझं अस्तित्व तुमच्यामुळेच आहे. बघा, श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. सकाळी सकाळी सुंदर अशी इथे देवपूजा झाली आणि मकर संक्रांतीपासून सुरू झालेलं हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत चालत असतं आणि आज मात्र होती रथसप्तमी. आज हळदी कुंकाचा शेवटचा दिवस होता. तरच सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतलेली होती, कारण दुपारून रथसप्तमी असल्यामुळे सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये सुद्धा छान असं हळदी कुंकू ठेवलेलं आहे. देवपूजा झाली, नंतर लगेचच कुकर वगैरे लावून घेतलं आणि नंतर केंद्रात गेली. 10:30च्या आरतीवरून केंद्रातून आली, पुन्हा स्वयंपाक केला. कामं वगैरे आवरायची होती लवकर कारण 2:30 वाजेपर्यंत केंद्रात बोलवलेलं होतं. पावभाजी बनवायची होती. 10:30च्या आरतीपर्यंत म्हटलं कुकरमध्ये जरी सगळ्या काही व्हेजिटेबल्स लावून घेतल्या तर लवकरच आपला वेळ तोही वाचणार आहे. साईड बाय साईड चहा सुद्धा ठेवलेला होता. 1 वाटी मटर घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मी गाजर सुद्धा यावेळेस ऍड केलेलं होतं. एक मोठी ढोबळी मिरची, जिला आपण शिमला मिरची म्हणत असतो, ती सुद्धा घेतलेली होती. आणि गाजर मी आधी ऍड केलेलं होतं, तरी पुन्हा जास्तीचं ऍड केलं, कारण होतं एक माझ्याकडे शिल्लक. म्हटलं चला ते सुद्धा टाकून देऊया. नंतर एक छोटासा आलू सुद्धा घेतलेला होता. आलू वगैरे असं सगळं काही व्हेजिटेबल्स टाकून घेतले. नंतर छान असे त्यांना वॉश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. वरतून थोडंसं मीठ टाकलं, जेणेकरून लवकरच ते शिजतील, कारण मीठ टाकल्याच्या नंतर कोणत्याही भाजीही लवकर शिजली जाते. सगळ्या भाज्या होत्या म्हणून 3 शिट्ट्या पुरेशा होत्या. मात्र गाजर होतं, गाजर लवकर शिजत नसल्यामुळे 4-5 शिट्ट्या मात्र होऊ दिलेल्या होत्या. साईड बाय साईड कुकर लावलं, दोघांचा चहा वगैरे आवरून घेतला आणि लगेचच आता आरतीवरून आल्याच्या नंतर पुन्हा धावपळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची होती, कारण दुपारी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि सांगितलं होतं का सगळ्यांनी छान असं बायकाने नटून यायचं आहे आणि काठापदरांच्या म्हणजेच पैठणी सारख्या साड्या घालून यायच्या. तर मला सुद्धा तोपर्यंत जेवण वगैरे आवरून घ्यायचं होतं आणि घरातील कामे सुद्धा. 4-5 शिट्ट्या कुकरच्या झाल्या. कुकर ऑन करून ठेवलं. तोपर्यंत छान असं मी चॉपिंग करून घेतलेलं होतं. कांदा प्लस टोमॅटो दोघंही एकत्र चॉप केले. अगदी छान आणि बारीक सुद्धा होऊन जातात. नंतर कढईमध्ये तेल घेतलं, जिरं मोहरीची फोडणी, 2-3 लसूणची पेस्ट बनवली आणि नंतर बारीक चॉप केलेला कांदा प्लस टोमॅटो दोघं असं मिक्स केलेलं होतं, ते सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलं. चॉपरचा असा एक फायदा होतो, जेणेकरून वेळ सुद्धा वाचतो, डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येत नाही, कारण कांदा कितीही तिखट असला तरी, आणि कांदा होण्यासाठी वेळही लागत नाही, कारण ऑलरेडी छान असा चॉप केलेला असतो. नंतर लगेचच त्याच्यामध्येच मी जे काय होतं मीठ वगैरे, पावडर मसाले, हिंग, धनापूड पावडर, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि पावभाजी 2 चम्मच मसाला, थोडासा किचन किंग मसाला, हे सुद्धा सर्व अशा पद्धतीने छान टाकून घेतलेलं होतं. आणि मीठ टाकल्यामुळे कांदा ऑलरेडी चॉप केलेला होता, तरी सुद्धा लवकरच हा मऊ झालेला होता, जेणेकरून वेळ सुद्धा मला इथे वाचवायचा होता. आणि पावभाजी म्हटलं म्हणजे इतका काही वेळ जास्तीचा लागत नाही, कारण ऑलरेडी सगळ्या व्हेजिटेबल्स छान अशा कुकरमध्ये झालेल्या असतात, म्हणून फक्त इथे आता आपल्याला फोडणी घालायची असते. ज्या काही व्हेजिटेबल्स कुकरमध्ये झालेल्या होत्या त्यांना सुद्धा रही लावून छान असं मॅश करून घेतलेलं होतं. छान कांदा वगैरे सुद्धा झाला, तुम्ही बघताय. सर्व मसाल्यांना तेल सुद्धा छान सुटलेलं होतं, वास सुद्धा सुटला पूर्ण घरामध्ये. तोपर्यंत सगळ्या व्हेजिटेबल्स ऍड करून घेतल्या. थोडंसं गरम पाणी ऍड केलेलं होतं, कारण गरम पाण्याने लवकर भाजी शिजते सुद्धा आणि चव सुद्धा तितकीच छान आणि वाढते सुद्धा. टेस्टी होतात अशा भाज्या जर तुम्ही गरम पाणी ऍड केलं तर. आता गरम पाणी वगैरे ऍड करून घेतलं. 2-3 उकळ्या आल्या, तोपर्यंत बाकीचं जे काही होतं किचनची कामं ती आवरली. छान असं आहुंना सुद्धा टिफिन द्यायचा होता, म्हणून लवकर स्वयंपाकाची घाई, प्लस मला सुद्धा हळदी कुंकाला जायचं होतं. खूप सारी कोथिंबीर कट केलेली होती, कारण आता शक्यतो माझ्याकडे खूप जास्त कोथिंबीर अवेलेबल आहे, कारण आता बाजारात खूप जास्त कोथिंबीर स्वस्त असल्यामुळे कमी ह्याच्यामध्ये खूप जास्तीची मिळते सुद्धा.
आणि घरातही किती दिवस राहणार आहे, नंतर ती सुद्धा फ्रीजमध्ये खराब होऊन जाईल म्हणून खूप सारी कोथिंबीर छान अशी गार्निश केली आणि नंतर मी सुद्धा इथे गरमागरम जेवण करून घेतलं. नंतर बघा मी सुद्धा अशी दुपारच्या वेळी छान तयार झालेली होती, कारण सगळ्यांना काठपदराच्या साड्या त्यांनी सांगितलेल्या होत्या. आणि आपल्या बायकांसाठी, स्त्रियांसाठी छान असे सण उत्सव त्यासाठीच लावून दिलेला आहे परंपरा, जेणेकरून छान असा नटण्याचा, सजण्याचा आणि सुंदर सुंदर साड्या घालून येण्याचा सामूहिक पद्धतीने छान असा कार्यक्रम पार पडतो. बघितलं तुम्ही किती वयाच्या आजी सुद्धा होत्या आणि त्यांनी सुद्धा असे गोड गोड नावं सुद्धा घेतली होती. उखाणा मात्र कंपल्सरी असतो आणि छान वाटत असतं. राम म्हणत नाही, राम येत नाही. गमले पाहिजे पंडित फुल अभयाने तीन खण सासरा म्हणते मला मला, ननदबाई म्हणते मला मला, मी म्हणते मला मला. दंड पाठी बोलली उद्यानी तुला पंढरपूरला विष्णू पण आणि राजावर मी उद्यानी तुला पंढरपूरला. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, आजीला खूप छान आवडलं. अडीच वाजेपर्यंत सांगितलं होतं तरी सुद्धा 3 वाजले. छान डेकोरेशन वगैरे सुद्धा सगळ्यांनी मिळून केलं. नंतर देवीचा पाठ वगैरे झाला आणि मग हळदी कुंकवाला सुरुवात झाली. समोरासमोर 10-10चा ग्रुप केलेला होता. महाराजांकडून छान असं सगळ्यांच्या सामूहिक पद्धतीने हळदी कुंकू असल्यामुळे महाराजांसमोरच छान असं हळदी कुंकू झालं, जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य तर नक्कीच लाभणार, कारण महाराज पाठीशी आहेत. हळदी कुंकाचा कार्यक्रम हा मात्र त्याच गोष्टीसाठी असतो, जेणेकरून छान असा प्रोग्राम सुद्धा सेलिब्रेशन होतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य सुद्धा लाभतं. सुंदर सुंदर नावे आणि उखाणे सुद्धा तिथे घेतले गेले होते. सर्वांना कंपल्सरी हिरव्या साड्या जर असतील तर सांगितल्या, नसतील तर कोणतीही साडी चालेल. मी ऑलरेडी खूप सारी हिरवी साडी घालून घेतली होती केंद्रामध्ये, त्याच्यावर फोटो सुद्धा होते. ही साडी मी 1-2 वेळेसच घातलेली होती आणि मला आवडते सुद्धा आणि मला नेसता सुद्धा आली लवकर. म्हटल्यावर चला हीच साडी मी घातली. तुम्हाला माझी साडी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि लवकर लवकर घाईमध्येच नेसली होती, तरी छान ओके मध्ये नेसली गेलेली होती. छोटीशी का होईना सुंदर अशी रांगोळी मावशींनी त्यांनी काढलेली होती. आणि आमच्या केंद्रातल्या ज्या मावशी वगैरे आहे किंवा सर्व जो ग्रुप आहे ना, तो अगदी प्रत्येकाला धरून चालतात. म्हणजे तुझं माझं असं काहीच नाही, तर प्रत्येकाला छान पद्धतीने सगळ्यांनाच त्यांनी सामूहिक हळदी कुंकाला बोलवलेलं होतं. आणि छान असं नंतर फोटो सेशन्स वगैरे, कारण स्त्रिया असल्या म्हणजे फोटो सेशन तर मात्र होणारच. नंतर छोटासा जो काही ब्लॉग मला शूट करता आला तो घेतला, कारण गर्दी बऱ्यापैकी होती. नंतर घरी यायला 6 वाजले आणि साडी अजिबात चेंज करण्याची इच्छा नव्हती, कारण इतकी सुंदर आणि गोडीचा कलर आहे, दिसायला सुद्धा कलर कॉम्बिनेशन अगदीच छान आहे साडीचं. म्हटलं चला तुम्हाला सुद्धा अगदी छान पद्धतीने पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये दाखवते. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या किंवा माझ्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील, जे की डेली रुटीनचे असतील. आणि नंतर आता केंद्र सुद्धा बघा इतकं सुंदर दिसतं ना आमचं. का बस पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.